आता या ठिकाणी 6 वाक्य दिलेले आहेत. हे 6 वाक्य मी वाचतो आणि तुम्ही कॉमनली बोला, कारण तेवढा वेळ आपल्याला वाया नाही घालवायचा. की एक कुठल्या प्रकारचं शोषण असेल. बावळाला देव असं वाटत होतं तेव्हा काय प्राणी घेऊन गेला होता का? दुसरं आहे तुझी लायकी काय. अगदी बरोबर. त्या व्यक्तीने त्याची लायकी वाटली तरी त्याची गुणांचा दाखवलेली. तिसरं आहे आधी एवढं काम कर मगच तुकडे खा. कष्ट घेऊ नकोस. शारीरिक कष्ट करायला लावलेले. अगदी बरोबर. या पुढ्याला काय जमणार ज्ञानच आहे. याला आपल्या घेऊ नका रे. भावनिका मानसिक मनोभावनिक स्टेटमेंटमध्ये तुम्ही आता इथे एक शिबी दिलेली आहे. जसं फिल्ममध्ये टीप दाखवलं तसं इथे सवाल दाखवलेले आहे. वडिलांच्या तोंडून शिव्या येतच राहा. ही फार वेळी आहे. तिला हॉस्पिटलात दाखल दाखल करा. सुधाकर राव रागारागाने पत्नीकडे बघत मुलांना फरमावला. पत्नीच्या डोळ्यात अश्रू चळवतात. आमची पत्नीची मानसिकता दिसते आणि त्याच्यामुळे होणारा विचारा पत्नीच्या भावनांच्या दुसरे प्रकार दिसतो. ओके, पुढच्या स्लाइडवर जाऊ. आता शोषण नाहीचं होतं तर त्यांची लक्षणं काय असतात. बघा मित्रांनो, आपण हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिकवलेलं असेल आपलं लक्ष सुद्धा असतं. परंतु थोडंसं अजून जर आपण वाढवलं तर आपल्याला ही लक्षणं सहज त्यांच्यामध्ये दिसायला लागतील. यांच्यामध्ये शोषण झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये. पहिलं, झोपेत अचानक लसून. आपल्या घरी सुद्धा आपण पेशंट करू शकतो आपल्या पाल्याने की गाठ झोपलेला आहे अचानक उठला किंवा अशांत झोप अस्वस्थ किंवा झोपच लागला. एक पहिलं सिम्पटम आहे. ओळखून घ्यायचं की काहीतरी याचं शोषण झालेलं आहे. लैंगिकच असं नाही, कुठल्या तरी गोष्टीमुळे तो प्रभावित आहे. त्याच्या भावनावर किंवा मनावर घोर परिणाम काहीतरी परिणाम त्याचा चालू आहे. त्याला ती गोष्ट प्रभावते. पुढचं एक काही ठराविक लोकांकडे जाणे. जसं मी आपल्या शिक्षकांपैकी सुधारण केलं होतं. काहीकडे जायला टाळतात. म्हणजे त्या शिक्षकाकडनं किंवा त्या नातेवाईकाकडनं किंवा त्या शेजार पाजारच्यांकडनं याचं शोषण झालेलं आहे. पुढचं आहे खूप अपराधी भावना किंवा संकोच किंवा घृणा किंवा लाज वाटणे. त्या गोष्टीची त्या शोषण झालेल्या मुलाला किंवा मुलीला इतकी लाज वाटत असते, इतकं घृणा वाटत असते. एक फिल्म होती त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की एका लहान मुलीला बॅड टच किंवा ज्याला आपण म्हणतो की नको त्या ठिकाणी स्पर्श केला जातो तिच्या शिक्षकांकडनं. तर तिला एवढी त्या गोष्टीची की लाज वाटते किंवा घृणा वाटायला लागते स्वतःची की ती सारखी आंदोलन करते की तो भाग स्पर्श झाला. तर असं सुद्धा जर घडायला लागलं किंवा वारंवार आपल्या वर्गातला विद्यार्थी किंवा विद्यार्थी टॉयलेटला जातो वारंवार रिपिटेशन असेल तरी थोडंसं काहीतरी डिस्टर्ब आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे हे तुम्ही इमिजिएट गोष्ट. याच्या विरुद्ध खूप आक्रमकता आहे. विनाकारण चिडणे, विनाकारण अरे आतापर्यंत ते शांत होता, याला काय झालं किंवा हिला काय झालं, असं कसं काय वागायला लागलं, थोडंसं काहीतरी गडबड आहे. पुढे शरीर चोरणे किंवा पाय सोबत घेऊन बसणे, काही ठराविक लोकांपासून स्वतःचा बचाव करणे हे सुद्धा एक लक्षण आहे की शोषण करणारा व्यक्ती जर तिथून गेला किंवा जवळून पास झाला तर ते स्वतःचा बचाव करतात किंवा बचावात्मक परिश्रम पोटात पाय वगैरे किंवा सावध होतात.
पुढे विनाकारण अचानक खूप राग येणे आणि मग रडू येणे, ही गोष्ट त्यांना सावध असते. ही गोष्ट ज्याच्या वेळेस आठवेल त्याच्या वेळेस अचानक राग येतो आणि मग ती गोष्ट आठवल्यामुळे रडायला पण लागते. तर हे सिम्पटम आहेत, लक्षण आहे. पुढचं एक, आता बघा लहान मुलं गादी ओली करते ती गोष्ट वेगळी, परंतु आपण विचार करतो किशोरवयीन अवस्था 9वी 10वी 11वी 12वी या वयोगटातल्या मुला मुलींनी गादी ओली करणं हे काही अपेक्षित नसतं. आपली लघवी वगैरे गादी करणे, तर हा प्रकार सुद्धा संशयास्पद आहे असा तुम्ही असं काढायला हरकत नाही की काहीतरी गडबड. पुढे लोकांच्या मिसळणे, लग्न कार्य किंवा सोशल गॅदरिंग असतं, समाजातले लोक येतात, पाहुणे मंडळी येतात किंवा मित्रमैत्रिणी येतात, त्या ठिकाणी जर हे जायला मागे पुढे विचार करत असतील तर तुम्ही नक्की अर्थ काढा की काही ना काही प्रॉब्लेम आहे. ट्युशन वगैरे येत नाहीये ते तर स्वतः असं काढू किंवा काय आपल्याला ते नाही येत असेल, आपलं सर्व रेडी आहे पण ती किंवा तो नाही म्हणतोय म्हणजे मला लग्नाला यायला आवडत म्हणजे कुठेतरी याला एखाद्या लग्नात वाईट अनुभव आलेला असेल. पुढे दुसऱ्यांचा छळ, मुलापतीच्या शारीरिक गुणा किंवा रण हे असे शोषण झालेले जे असतात ते एक तर स्वतःला दुखापत करून देतात. ही गोष्ट आठवली की काहीतरी स्वतःला त्रास होईल जेणेकरून ही घटना डोक्यातून जायला पाहिजे किंवा तो प्रसंग विसरला गेला पाहिजे म्हणून स्वतःला त्रास देऊन घेतात, मारहाण करून घेतात, काही नासधूस करून घेतात. पुढे आहे दुसऱ्यांचा छळ करणे. तर दुसऱ्यांचा छळ करणे म्हणजे कसं, आपल्याला जर हेडमास्टर काय बोलले इमिजिएट रिॲक्शन आज आला दुसऱ्यांचा छळ, काय असेल ते लगेच त्याचा परिणाम तिकडे आपण एकशे अक्कल काढायला